पोरं मरतील, परिस्थितीची गांभीर्य ओळखा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्याकडे अर्ज सादर. बघा काय झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आजपर्यंत याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. जी एमपीएससीची PSI एक्झाम झालेली आहे त्याच्या एज लिमिटसाठी, ठीक आहे. मग पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवारांची संधी हिरावली जाणार आहे. यामुळे वयोमर्यादेच्या नियमात स्थिरता आणावी अशी मागणी एमपीएससीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. त्यानिमित्त त्यांनी आज पिंपरी चिंचवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी भेट नाकारल्याने उमेदवार नाराज झाले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, तरीही मुख्यमंत्री भेट नाकारत जाते. ही संतप्त प्रक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आजपर्यंत याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणताही निर्णय जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतली आहे. याबाबत विद्यार्थी म्हणाले, एमपीएससीच्या PSIची जाहिरात शासन धोरणामुळे 7 महिने उशिरा आली. वयोमर्यादामुळे काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. वयोमर्यादा गणना 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत असून त्यांनी 1 जानेवारी 2025 पासून पकडावी. कित्येक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. त्यांनी 7 महिने पाठपुरावा करतो आहोत. 70 ते 80 आमदारांचे पत्र मुख्यमंत्र्यांना गेले आहेत. 4 जानेवारी रोजी परीक्षा आहे. 4 लाख मुलांचे संभाव्य अवस्थेत आहेत. बघा, एमपीएससी विद्यार्थ्यांना काही झाले तर सरकार जबाबदार घेणार का? हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. विद्यार्थी आत्महत्येचा मानसिकतेचा आहेत. वयोमर्यादाबाबत आज निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही आजपर्यंत थांबलो, परंतु कुठेही अद्याप काहीच निर्णय आलेला नाही. आम्ही कुठे जायचं? मुलांना काही झालं तर जबाबदार कोण, किंवा याची जबाबदारी कोण घेणार? मुलांनी आत्महत्या केल्यावर यांना जाग येणार का? आमच्या संयमाचा अंत न पाहता असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.